नमस्कार मित्रांनो, मी योगेश रमेश बच्छाव परिस्पर्श या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो। असं म्हटलं जातं की माणसाला दोनच वस्तू ज्या असतात, दोनच गोष्टी माणसाला हुशार बनवतात, एक भेटलेली माणसं आणि एक दुसरी म्हणजे वाचलेली पुस्तकं। आपण मालेगाव नाशिक ह्या रस्ते महामार्गालगत उजव्या बाजूला एक पुस्तकांचं हॉटेल, आजीच्या पुस्तकांचं हॉटेल म्हणून एक छानसं असं हॉटेल आहे। या ठिकाणी आजींनी 8,000हून जास्त पुस्तकं या ठिकाणी ठेवलेली आहेत। जोही ग्राहक या ठिकाणी हॉटेलमध्ये जेवणासाठी येत असेल, नाश्त्यासाठी येत असेल किंवा चहा पाण्यासाठी येत असेल, आजी आवर्जून त्यांना त्यांच्या हातात मोबाईल न देता त्यांच्या हातात पुस्तकं देतात आणि वाचन संस्कृती प्रत्येकामध्ये रुजावी हाच हेतू या आजींचा असतो। तर बघूयात या व्हिडिओच्या माध्यमातून भीमा आईंची या ठिकाणी घेतलेली आपली मुलाखत। वाचन संस्कृतीला प्रेरणा मिळावी यासाठी 75 वर्षांच्या आजीबाईंनी आपल्या हॉटेलमध्ये पुस्तकांचा खजिना सर्वांसाठी खुला केला आहे। हॉटेलमधील टेबलावर मेनू कार्ड ठेवण्याऐवजी विविध पुस्तकं ठेवली आहेत। संपूर्ण जग मोबाईलमध्ये व्यस्त असताना वाचनापासून दूर गेलेल्या पिढीला वाचनाची सवय राहावी यासाठी त्या कायम प्रयत्नशील आहेत। नाशिकच्या ओझरजवळ असलेल्या 10वा मैल येथे भीमाबाई जोंधळे यांचं रिलॅक्स कॉर्नर नावाने हॉटेल आहे। या हॉटेलमध्ये जेवणाच्या मेजवानीसह मराठी, हिंदी, इंग्रजी अशा वेगवेगळ्या भाषेतील वेगवेगळ्या स्वरूपातील पुस्तकांचा आस्वादही मिळतो। त्यांच्या हॉटेलमध्ये प्रवेश केल्यानंतर ग्रंथालयात आल्यासारखं वाटतं। त्यांच्याकडे हॉटेलमध्ये तब्बल 5,000 पुस्तकं उपलब्ध आहेत। हॉटेलच्या भिंती नाशिक शहरातील धार्मिक स्थळं, वाचनालय यांच्या छायाचित्रांनी रेखाटलेली आहेत, तर काही भिंती या कवितांनी भरलेल्या आहेत। हॉटेलमध्ये बसल्यावर ग्रंथालयात बसल्याचा भास होऊ लागतो। आजीबाईंच्या हॉटेलमध्ये असलेल्या प्रत्येक टेबलावर 4 ते 5 अशी विविध पुस्तकं असतात। त्यातील पुस्तकं जर वाचनासाठी आवडली नाही तर उठून बाजूला लावलेल्या मांडणीतून टेबलावरून आपल्याला हवं ते पुस्तक घेता येतं। हॉटेलमध्ये ठेवलेलं कुठलंही पुस्तक वाचण्यासाठी मूल्य आकारलं जात नाही। केवळ आणि केवळ वाचन संस्कृतीला प्रेरणा मिळावी या हेतूनेच भीमाबाई जोंधळे या आजींच्या हॉटेलमध्ये ही पुस्तकं आहेत। नाश्ता आणि जेवणाची ऑर्डर येईपर्यंत हॉटेलमध्ये आलेले ग्राहक पुस्तक वाचत असतात आणि त्यातून त्यांना पुस्तक वाचण्याची आवड देखील निर्माण करण्याचा प्रयत्न या अवघ्या 5वी शिकलेल्या आजीबाई करत आहेत। हॉटेलमधील टेबलांवर मेनू कार्डऐवजी पुस्तकं ठेवली जातात, त्यामुळे अनेकांना पुस्तकं समोर आल्यानंतर ती जास्त जवळची वाटू लागली आणि ग्राहक हातातील मोबाईल बाजूला ठेवून पुस्तक वाचू लागले। आजींच्या या हॉटेलमध्ये केवळ एका वयोगटापुरता मर्यादित पुस्तक नाही तर सर्वच वयोगटांसाठी पुस्तकं आहेत। लोकांच्या कपाटात धूळ खात पडलेली पुस्तकं देखील हॉटेलमध्ये आणून ठेवली आहेत, त्यामुळे दुर्मिळ असा पुस्तकांचा खजिना या हॉटेलमध्ये उपलब्ध आहे। अशा प्रकारे हॉटेलमध्ये पुस्तक वाचनासाठी मोठा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती भीमाबाई जोंधळे यांनी दिली आहे। पुस्तक चळवळ झाली पाहिजे, वाचनाकडे जगाचं लक्ष राहिलं पाहिजे, त्यामुळे हॉटेलात पुस्तक मांडून ठेवली आहेत असं भीमाबाई जोंधळे यांनी सांगितले आहे। गेल्या 7 वर्षापासून त्या या चळवळीत सहभागी झाल्या असून त्यांनी आपल्या हॉटेलमध्ये प्रशस्त अशी पुस्तकांची लायब्ररी तयार केली आहे। माझं नाव सौ भीमाबाई संपतराव जोंधळे। शिक्षण माझं इयत्ता 5वी, पण वय माझा 75 चालू आहे। पण अजून मला 5वीच्या पण कविता आठवायच्या तुम्हाला सांगते 5। आजही तुम्ही जर म्हणले ना आई कविता म्हण तरी माझ्या पाठ आहे, तुम्हाला सांगते। हे पुस्तकाचं हॉटेल टाकायला माझ्या परिस्थितीनं मला घडवलं। शेती माझी नापेट झाली, जगायचं कसं, मी पोलीस पाटलाची सून होते आणि आता संघर्ष जर सांगायचा ठरला बाळा तर लोक चहा प्यायच्या, माझे मालक दारू पित होते। माझं आदर्श कुटुंब, मला चष्मा नाही, शुगर नाही, BP नाही, काहीच नाही। 75 वयामध्ये माझं अजून एवढं आरोग्य चांगलं आहे। मी पहाटे 5ला उठते, संध्याकाळी 11ला झोपते। ज्या दिवशी झोपते त्याच दिवशी उठते असं म्हणलं तरी चालत, असा माझा दिवस आहे तुम्हाला सांगते। या परिस्थितीनं घडवल्यावर मुलाला शिकवायचं कसं हा मोठा माझ्या डोळ्यापुढं प्रश्न पडला। मी मोठ्या घरची कन्या होती,
मग मी पेपरची एजन्सी घेतली. पेपरची एजन्सी 82चा जन्म आहे मुलाचा. 94मध्ये माझ्या मुलाने 20 रुपये कमावले होते. तर मग कट्टा कवी कट्टा लिहायला लागला. आता 90 पुस्तकं प्रकाशन झाली. कपाट इडच भरेल होती. फक्त साहित्यिक शिक्षक कवी डोकं जायचे. असं करताना मग मी एक दिवस विचार केला, म्हणलं बाळा जो आला तो नुसता मोबाईलवर गुंतलेला राहतो. आपण जर पुस्तकं मैदानात नाही काढले तर पुस्तकाला हात कोण लावणार आहे. मग स्टँड बनवले, 2-2 पुस्तकं ठेवले. आलेल्या कस्टमरचा वेळ मी कशात घेतली, ऑर्डरीवर पुस्तकात मेनू कार्ड कमी केले, टेबलावर पुस्तकं ठेवले. तुम्हाला सांगितलं आता प्रत्येक जर 50 नंबर आले, निदान 10 वाचक मला मिळाले. त्याच्यात मला भरभरून आनंद वाटतो. एक कविता साजरी करू का माझी? हा यस, नक्की नक्की. आता तो उगवला सूर्य माळवा चालला, पण त्याच्यावरच म्हणते. चालेल. बघ आई आकाशात सूर्य कसाला, पांघरुणी अंगावर बर जरी शेला, निळ्या या आभाळात खांब सोनेरी, मोतियाच्या लावल्यात आत झालरी, केशराचा सडा पडला वहीवरी, दौलत आली त्याची स्वारी, डोंगराच्या आडूनी हा डोकवी तो हाळू, गुलाबाचे फुल लागला उदळ, मंदवारा जागवी तो सगळ्या जगाला, उठा उठा म्हणतेच भास्कर आला. ही माझी 5वीची. आता तुमच्या जमान्यात तुम्ही पोयम म्हणते, पण माझ्या इयत्ता 5वीच्या 5 कविता पाठ. आपल्या हे जे आजीचं पुस्तकांचं हॉटेल आहे, याच्यामध्ये आतापर्यंत किती पुस्तक आहे तुमचे? पूर्ण 8,000 पुस्तकाचा संग्रह बघ. पूर्ण 8,000 पुस्तकांचं. पूर्ण 8,000 पुस्तक आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये म्हणजे आता सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये ते जे लहान मुलं आहेत त्यांना वाचनाची गोडी न लागता मोबाईलची गोडी, तर त्याबाबत आपण काय संदेश देणार या व्हिडिओच्या माध्यमातून? व्हिडिओच्या माध्यमातून मी असा संदेश देते. थोडंसं मी भाषणच करते तुमच्या पुढं. ज्योतीनं ज्योत पेटवा, साक्षांताची मशाल गाजवा, आता आली ABCD, गरिबाच्या पायात पडली गेली, साक्षांताचा दिवा लावा घरोघरी, सुख समृद्धी तुमच्या दारी, स्त्री असो नाही तर पुरुष असो, तेडा शिक्षणाची पायरी, अंगठा नको आता सही करू, जीवन आपलं परिवर्तन करू, दिवसा पिकू मळा, रात्री शिकू शाळा, स्त्रिया तर आहे माता, शिक्षणाने ज्ञान द्यावं, दिवा लावा ज्ञानाचा, विकास होतो देशाचा, शिकत राहा पुढं पाऊल टाकीत राहा, डोळे असून वाचतीने आता असली वेळ परत येत नाही, पश्चाताप करून उपयोग होत नाही. पहिली माझी ओवी ग सावित्रीला, शिक्षणाचा मार्ग दाखविला, दगड चिखल गोटे सावित्रीबाईनं सहन करून महिलाला शिक्षण दिलं. तर पोटाचा केला कलम, जमिनीची केली पाटी, तवा झाल्या ज्योती क्रांती. असं करताना सावित्रीबाई शिकल्या म्हणून मी पण शिकले. आजकाल प्रत्येक महिलाला चान्स मिळावा, आणि प्रत्येक महिलाला माझा हात जोडून विनंती आहे, घरात न्यूजपेपर लावा. न्यूजपेपरापासून माझी 12 पेपरची एजन्सी आहे. 75 वयामध्ये मला अजून शुगर आणि BP चष्मा नाही. मी पहिलं आणि शेवटचं पान अजूनही सोडित नाही. तुम्हाला सांगते वाचनाची गोडी याच्यामुळं घरात महिलाला, प्रत्येक महिलाला सांगते, आपला मुलगा कसा घडवायचा. आपण जर स्वयंपाक करीत असलो तर चेअर घेऊन तिथं बसायचं आणि मुलाचा अभ्यास घ्यायचा. एवढं बोलून धन्यवाद. सिंधुताई सप्ताहाचा पदर डोक्यावर, रमाबाईचा पदर डोक्यावर, जिजाऊचा पदर डोक्यावर, अहिल्याबाईचा पदर डोक्यावर, सावित्रीचा पदर डोक्यावर, ताराबाईचा पदर डोक्यावर. अशी माझा खंड, भारत माझा देश, महाराष्ट्र माझं राज्य, नाशिक माझा जिल्हा, दिंडोरी माझा तालुका, जवळकं माझं गाव, आणि माझ्याच हॉटेलमध्ये नाव घेते भीमाबाई माझं नाव.